कोणी मराठीच्या विरोधात जाईल त्याला शॉक नाही तर एकदम चपराक भेटणार। आमच्या मराठी माणसावर विरोध चाललेले आम्हाला आवडणार नाही। त्यामुळे जरी ते असतील तरी आमच्या महाराष्ट्रात मराठी सारखंच राहायचं आणि मराठीच भाषा बोलायचं हे आमचं आव्हान। आई लव यू राज साहब, आई लव यू राज साहब। आज में जो मराठी और हिंदी का जो एक जंग छिड़ी हुई थी वो अब खत्म हो चुका है, जहां पे हिंदी शक्ति का विरोध किया गया था। एमएनएस के अध्यक्ष राज ठाकरे और उद्धव ठाकरे यानी कि पूरी अलायंस के कारण जो एक मोर्चा किया गया था, हिंदी शक्ति का विरोध किया गया था, उसके कारण वर्ष जीआर को रद्द कर दिया गया है। उसके बाद महाराष्ट्र में एक जीत की लहर मनाई जा रही है। लोग जीत और जश्न मना रहे हैं कि मराठी का जो सम्मान है वो हमारा हमारा पहला दर्जा है। मराठी हमारी मराठी भाषा हमारे लिए सब कुछ है, मराठी संस्कृति हमारे लिए सब कुछ है। कोई भी हिंदी शक्ति नहीं होनी चाहिए, उसका हम विरोध करते हैं। और उसके बाद यानी कि 5 जुलाई आज के दिन मुंबई के वर्ली डोम में जहाँ पे एक काफी भव्य कार्यक्रम रखा गया, जहाँ पे 18-20 साल बाद दोनों भाई ठाकरे ब्रदर्स यानी कि महाराष्ट्र के करण अर्जुन एक साथ आने वाले हैं। जो महाराष्ट्र की जनता जिन्हें साथ में देखने के लिए कई सारे सपने संजोए थे, आज उनका वो सपना पूरा होता है। दोनों ठाकरे ब्रदर्स, ठाकरे भाई करण अर्जुन एक साथ आने वाले हैं। जहाँ पे आप मेरे पीछे देख सकते हो कि कितने ज्यादा पैमाने पे आज भीड़ लगी हुई है। यहाँ पे कई सारे लोग अलग अलग जिले से, अलग अलग गांव से, अलग अलग इलाके से, अलग अलग शहर से आज यहाँ पे आए हैं। अपने अध्यक्षों को अपने जिसको वो आदरणीय मानते हैं, राज ठाकरे उद्धव ठाकरे से आज उनको देखने आएंगे एक साथ। काफी 2006 में जब राज ठाकरे ने खुद की अलग से पार्टी बनाई, शिवसेना से निकल के उन्होंने अपने अलग से महाराष्ट्र नवनिर्माण सेना बनाया, उसके बाद से दोनों भाइयों को साथ में काफी कम बल्कि देखा ही नहीं गया था। आज पहली बार 18-20 साल बाद दोनों साथ में रंगमंच साझा करेंगे, जहाँ पे दोनों भाई एक साथ आएंगे और महाराष्ट्र में एक जीत का जश्न और त्योहार मनाया जा रहा है। अब मेरे पीछे सुन सकते हो, आवाजें सुन सकते हो कि जैसे ढोल नगाड़े की आवाजें बज रही है। ये है मराठी लोगों का, मराठी मानुस का एक जो खुशी का माहौल है। यहाँ पे जो एक भगवे की जो लहर दौड़ाई गई है, जहाँ पे आपको सबके कंधे पे, सबके सरों पे आपको मराठी को देखा हुआ मिलेगा। जहाँ पे कई सारे लोग आज अपने संस्कृति को, अपने कल्चर से आज अपने रूबरू होने वाला है। और कई सारे जो उत्तर भारतीय व्यक्ति है जिनको मराठी से प्रेम है, वो भी आज इस कार्यक्रम में आने वाले हैं। कई सारे उत्तर भारतीय भी आने वाले हैं यहाँ पे, जो कि मराठी से काफी प्रेम करते हैं, राज ठाकरे से काफी प्रेम करते हैं, जिन्होंने यहाँ पे आके महाराष्ट्र में आके मराठी भाषा को अपनाया है। उन्होंने हिंदी शक्ति नहीं कहा, उन्होंने मराठी को अपनाया, मराठी को पहला दर्जा दिया है। आज मैं हिंदी में रिपोर्ट कर रहा हूँ क्योंकि हमारे चैनल मैक्स मास्टर हिंदी, जो कि हिंदी है, और मैं अपने हिंदी भाषा के माध्यम से जो मराठी लोग हैं, मराठी लोगों के जो कल्चर संस्कृति है, उनके बारे में सबको बताना चाहता हूँ, इसलिए मैं हिंदी में बोल रहा हूँ। कई सारे नॉन महाराष्ट्रन जो उत्तर भारतीय जो मराठी के बारे में नहीं जानते, तो अपनी हिंदी भाषा के जरिए उनको मराठी की जो महत्वपूर्ण बातें वो बताने वाला कि मराठी भाषा कितनी लोगों के लिए एक भावना है, कितनी उनके लिए प्रिय है। यहाँ पे कई सारे लोग हैं, तो आज हम एक एक करके सबसे बात करेंगे। सबसे पहले दादा, जो आज इतने साल बाद दोनों भाई एक साथ आने वाले, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचे? ना हे आलेच पाहिजे ना दादा, महाराष्ट्राच्या इतिहासा सवाल आहे, मराठी जनतेचा सवाल आहे, तर एकत्र आलेच पाहिजे। जय महाराष्ट्र, जय। आणि मराठी भाषाचं महत्व तुमच्या आयुष्यात, तुमच्या बद्दल काय सांगणार? मराठी भाषेचं महत्व म्हणजे काय? महत्व म्हणजे आता ते महाराज होते, त्यांनी सर्व दाखवलेले महत्व त्यांच्यापासूनच जी पिढ्यान पिढी चालत आलेली आहे। आता ते आणि हिंदी आणि ते जबरदस्तीचं इकडे लादले झाले, ते इकडे चालणार नाही महाराष्ट्रामध्ये। उत्तर भारतीय में कुछ नहीं आए, कमाओ अपना, खाओ पियो और मजे में रहो, इधर मराठी आदमी को उंगली मत करो, नहीं तो त्याची लात बसे। तो जो इनका मत है, वो इनके जो विचार, जो भी इन्होंने कहा, इनके विचार है कि मराठी पहली भाषा होनी चाहिए और जरूरी है। महाराष्ट्र में मराठी पहली भाषा होनी भी चाहिए और जनता यहाँ पे अपने अपने मत रखेंगे। तो और भी हम कई सारे लोगों से बातें करते हैं। हम हा गुरत्न आडवा करते आहे, गुरत्न सदावर्ते ना, हा गुरत्न आडवा करते आहे। हा जो गुणरत्न सदावर्ते जे नेहमी मराठी माणसाच्या विरोधात असतो ना, हा गुरत्न सदावर्ते आडवा करते आहे। बघा तुम्ही, आणि अशा माणसांना चाबुकनीच चोपला पाहिजे, चोपा याला। आम्हाला खूप आनंद होतो, एक शिवसेना उपनेता म्हणून सांगते की आता खरं महाराष्ट्राचं राजकारण बदलेल आणि 100 नाही तर 1,00,000% आमची मुंबई आणि मराठी माणूस हातात येईल, हे आम्हाला खात्री आहे। कारण हे दोघत्र येण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक, अगदी अभिषेक असेल किंवा देवाला प्रार्थना असेल, हे आम्ही करत होतो की आमचे राजसाहेबांनी, उद्धव साहेब एकत्र आले पाहिजे। काही लोकांचा जळपाट होत होता, पण हे दोन्ही एकत्र येण्यासाठी आम्ही शिवसैनिक हे जीवाचं रान करून परमेश्वराजवळ प्रार्थना करत
म्हणत होतो की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं गरजेचं आहे, मराठीसाठी एकत्र गरजेचं आहे, मराठी भाषेसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा हा जल्लोष आहे, हा विजयाचा जल्लोष आहे. आणि हा मी तर म्हणेन हा महानगरपालिकेचा सुद्धा जल्लोष आहे. उत्तर भारतीय जे महाराष्ट्रात लोक राहतात हे सगळे कोण आहेत? आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत. मग आपल्या इथं राहतात त्यांनी मराठीच बोललं पाहिजे, मराठीच भाषेत उच्चार केला पाहिजे, मराठीच्या दुकानच्या पाट्या लावल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन काही करू शकता, आम्ही तिथं येत नाही, पण आमच्या महाराष्ट्रात राहून आमच्या मराठी माणसावर बुरशी चाललेली आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे जरी ते असतील तरी आमच्या महाराष्ट्रात मराठ्यासारखंच राहायचं आणि मराठीच भाषा बोलायचं हे आमचं आव्हान आहे त्यांना. तो नारा तिकडे गाजवायचा, आमचा नारा तिथं गाजवून देत नाही. तर तुमचाही अधिकार नाही आमच्या महाराष्ट्रात तुमचा नारा गाजवायचा. नारा महाराष्ट्रात आमचाच चालणार, मराठी माणसं. नाही, खूप चांगलं वाटतं एकत्र आल्यापासून, कारण आम्ही लहानपणापासून शिवसेना बघितली, नंतर शिवसेनेची विद्यार्थी सेनेमध्ये मी लहानपणापासून राजसाहेबांबरोबर आहे आणि आता मनसेमध्ये आहे. आणि काल जे पूर्ण आपल्या टीव्ही न्यूज चॅनलवरले सुशील केडिया यांचं जे वक्तव्य फिरत होतं ते म्हणत होते की त्यांना हिंदीच कळतं. तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की હું ગુજરાતીમાં કહું છું કે હવે અમારો પ્રોગ્રામ થઈ ગયો છે અને બી રેડી, અમે લોકો આવીએ છીએ તમને મળવા અને આ તમારી લેંગ્વેજ હું તમને કહું છું. જય મહારાष्ट्र, जय मनसे. कोणाला सांगायची गरज नाहीये, कॉमन सेन्स आहे, म्हणून हा जी रद्द करण्यात आलाय. आणि एवढंच सांगू इच्छितो की राजसाहेब आणि उद्धव साहेब, राजसाहेब आम्हाला खूप अभिमान आहे ऍक्च्युली, तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन करतायत. तुमच्यामुळे आज मराठी माणसाची जी हिंमत आहे ती महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तर पूर्ण जगामध्ये आहे. आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आम जनता जी आहे ती जी स्वप्न पाहते की बाळासाहेबांच्या नंतर जे ठाकरे ब्रँड संपवण्याचं काम, ही जी सरकारी व्यवस्था आहे ती म्हणजे बीजेपी सरकार जे आहे ती बीजेपी सरकार या महाराष्ट्रातलं मराठीकरण संपवण्याचं काम करते आहे. आणि त्याच्यासाठी 20 वर्षानंतर आज एकाच व्यासपीठावर ठाकरे ब्रँड एकत्र आलेले आहेत. त्याचा अभिमान आम्हाला वाटतोय आणि आम्हाला सन्माननीय वाटतोय की आम्ही शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन या महाराष्ट्रावरच आणि या मुंबईवर राज्य करणार आणि तो ब्रँड एकच ठाकरे ब्रँड या मुंबईमध्ये चालणार. आता महायुतीचं काय महायुतीचं अजून तसं काही आम्ही बोलू शकत नाही, पण ती सुरुवात आहे. या शॉक भेटणार? हो, नक्की भेटणार. ती सुरुवात झालेली आहे. जो कोणी मराठीच्या विरोधात जाईल त्याला शॉक नाही तर एकदम चपराक भेटणार.